जगाचा विज्ञानेश्वर। गीतार्थ भीष्म, द्रोणाचार्य आणि पृथ्वीवरील इतर सर्व राजांच्या समोर भगवान म्हणाले, हे पार्था, येथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना नीट पहा। गीतार्थ तेथे सैन्यात युद्धासाठी उभे असलेल्या नातेसंबंधी गुरु हितचिंतकांना पाहून गीतार्थ मोठ्या करुणेने कासावीस आणि दुःखी होऊन अर्जुन म्हणाला। जेथे भीष्माचार्य, द्रोणाचार्य जवळच होते, इतरही पुष्कळ राजे समोर होते। मग त्या स्थळी रथ स्थिर करून अर्जुन मोठ्या उत्सुकतेने सर्व सैन्यदळ न्याहाळू लागला। नंतर तो देवाला म्हणाला, बघा बघा, हे तर आमचे सर्व गोत्रज आणि गुरु आहेत। हे शब्द ऐकताच श्रीकृष्णाच्या मनास विस्मय वाटला। आणले कोणास माहीत, पण काहीतरी वेगळे आहे, हे रुनिश्चित। याप्रमाणे श्रीकृष्णाने पुढील घटनांचा दैव आपल्या मनाशी म्हणाले। याने यावेळी हे काय मनात अंदाज घेतला। सर्वाच्या अंतर्यामी असणाऱ्या भगवंताने ते सर्व जाणले, परंतु ते काहीही न बोलता स्तब्ध राहिले। तेव्हा अर्जुनाला युद्धभूमीवर उभे असलेले भीष्मादिक प्रतिस्पर्धी न बाटता केवळ माझे चुलते, आजोबा, गुरु, बंधू, मामा अशा दृष्टीने पाहू लागला। आपले इष्टमित्र कुळातील सर्व तरुण मुले या सैन्यसमूहात आले आहेत हे त्याने पाहिले। मित्रमंडळी, सासरे, आणखी जिवलग, नातेवाईक, पुत्र, नातू या सर्वांना त्याने पाहिले। ज्यांच्यावर उपकार केले होते, संकटसमयी ज्यांचे रक्षण केले होते, त्या लहान मोठ्या सर्वांनाच त्याने पाहिले। रामकृष्ण हरी। हा ज्ञानाचा प्रवास रोज सुरू राहणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग चुकू नये म्हणून चॅनल सबस्क्राईब करा।